धुळ्यातील स्टार्च फॅक्टरीजवळ वीज पडल्यानं 5 म्हशींचा जागीच मृत्यू झालाय। दूध व्यावसायिक भरत बोलिया यांचे 4 ते 5 लाख रुपयांचं यात नुकसान झालंय। धुळे शहरातील खिलाडी रोडवर असलेल्या स्टार्च फॅक्टरी लगत असलेला दुग्ध व्यावसायिक भारत केंगार बोलिया हे दुग्ध व्यवसाय करत असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी खिलाडी रोडवर आपला दुग्ध व्यवसाय करतात। दूध विक्री करून आपला उदरनिर्वाह ते करत असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी उदरनिर्वाह चालवत आहेत। काल 12 जूनला रात्री 7 वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे वीज कडाडली आणि यावेळी या ठिकाणी 5 म्हशींवर वीज पडल्यानं 5ही म्हशींचा जागीच मृत्यू झालाय। हे भरत बोलिया भावाचा मुलगा आहे। त्याच्या या म्हशी रात्री 7 ते 7:30च्या दरम्यान 12 वादळानं वीज पडली आणि 5 म्हशी मेल्या। आमची शेतीवाडी जे म्हणत ते आमचे हेच आहे। 4 ते 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आम्ही गरीब लोक आहोत, आम्हाला दुसरी शेतीवाडी नाही, आमची हीच शेतीवाडी आहे। तर शासनाकडून आम्हाला मदत भेटावं ही आमची नम्र विनंती आहे। सदर आमच्या म्हशी एकाची किंमत 1,00,000 सव्वा लाख असेल, अशा 5 म्हशी मेल्या आमच्या। आता तलाठी ते आले सगळे, ते सगळं पंचनामा वगैरे करून गेले बरोबर। आता आम्ही गेलो तिथं, लगेच त्या एक जागावर आले आणि लगेच पंचनामा केला त्यांनी। असं आमची शासनाकडे मागणी आहे की आम्हाला थोडी भरपाई पाहिजे। 4-5 लाखचं नुकसान झालंय। जे म्हशी होतात ते सगळे त्यांच्यावर जीवन होतं आम्हाला सगळं मेले। या सदर दुग्ध व्यवसाय करत असलेले गोलिया यांचं 4 ते 5 लाख रुपयांचं यात नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला असून या घटनेत 4 ते 5 लाख रुपये नुकसान झालं असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।